UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सागर बंगल्यावरील भेटीनंतर छगन भुजबळ यांची माहिती। छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न तोडगा काढू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची देखील माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरामध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, वारकरी मंडळी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राजकारण आणि पक्ष धोरणासाठी राहुल गांधींचा परभणी दौरा, त्यांना कुटुंबियांची कुठलीही सहानुभूती नाही, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत आज बीड आणि परभणीमध्ये जाणार। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावातील शेतीची शिंदे यांच्याकडून पाहणी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय नजरेनं सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल, ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही, कर्तव्यपथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। राज्यभरात मागील 24 तासामध्ये 10 भीषण अपघात, ठिकठिकाणी झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश। पुण्याच्या वाघोलीमध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3घांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। तर हिंगोलीच्या वसमत शहरात देखील भरधाव कारची एकाला धडक, दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सांगली बुलढाणा धुळ्यामध्ये बर्निंग कारचा थरार, सांगली बुलढाण्यातील दुर्घटनेमध्ये मृत्यू, तर मुंबई आग्रा महामार्गावरील अपघातामध्ये शिवशाही बसनं पेट घेतला। बीकेसीमधील मिसिंग लिंक आजपासून खुली, MTNL जंक्शन जवळील कोंडी टळणार, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास सुसाट होणार। बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव वापरत सरकारी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर, छत्तीसगडच्या सरकारच्या महतरी वंदन योजनेचा लाभ, योजनेअंतर्गत दर महिन्याला 1000 रुपये पाठवले जात होते। राज्यभरामध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं, 11 महिन्यामध्ये 1200 कोटी रुपये सायबर भामट्यांनी लुटले, मुंबई शहरामध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।